देशातील शेती क्षेत्रासाठी एक मोठा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे। 18 कीडनाशकांच्या वापरावरती बंदी घालण्याच्या दिशेने कृषी मंत्रालयाने पावलं टाकलेली आहेत। या कीडनाशकांमध्ये कार्बारिल, मिथिल, पॅराथिऑन, फोरेट, ट्रायझोफॉस अशा कीडनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकांचा समावेश आहे। 2018 ते 20 या 3 वर्षात ही बंदी लागू होणार आहे। कृषी मंत्रालयाने मानव आणि पशुपक्ष्यांसाठी घातक अशा कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कीड रोग आणि तणांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक अशा 18 कीडनाशकं, बुरशीनाशकं आणि तणनाशकांचा यात समावेश आहे। यापैकी 12 औषधांवर पुढील वर्षी 1 जानेवारी 2018 पासून तर राहिलेल्या 6 औषधांवर 31 डिसेंबर 2020 पासून बंदी असेल। भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी प्राध्यापक अनुपम वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या वापरात असलेली ही औषधं मानव, जलचर आणि मधमाशांसाठी घातक असल्याचा निष्कर्ष कमिटीने दिलाय। बेनोमिल, कार्बारिल, डायझिनॉन, फेनारिमॉल, फेन्थिऑन, लिनोरॉन, मिथॉक्झी इथिल मर्क्युरी क्लोराइड, मिथिल पॅराथिऑन, सोडियम सायनाइड, थिओमेटॉन, ट्रायडेमॉर्फ, ट्रायफ्लोरालिन या औषधांवर पुढील वर्षांपासून तर अलाक्लोर, डायक्लोरवास, फोरेट, फॉस्फोमिडॉन, ट्रायझोफॉस, ट्रायक्लोरफॉर्म या औषधांवर 31 डिसेंबर 2020 पासून पूर्णपणे बंदी असेल। भारतात वापरात असलेल्या 66 कीडनाशकांवर इतर देशांमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। मात्र भारतात आतापर्यंत ही सर्रासपणे वापरली जात होती। यामुळे पर्यावरण आणि मानवाला अनेक धोके असल्याचा अहवाल वर्मा कमिटीने दिल्यानंतर केंद्राने हे कडक पाऊल उचलले। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।